तर आज खूप मोठं नुकसान झालं. काय ते तुम्हाला मी सांगते आणि कोणामुळे झालं तेही सांगते. पण त्याच्या अगोदर एक गोष्ट क्लिअर करते. हा व्हिडिओ डिसेंबर महिन्यातील फर्स्ट वीकमधला आहे. व्हिडिओ टाकायला मला खूप उशीर झाला. कारण काही कारणांमुळे व्हिडिओ एडिट करायला जमलं नाही म्हणून मी आत्ता टाकते. तर मी सुरुवातीला जे बोलली की खूप मोठं नुकसान झालं आहे, तर ते हे होतं पूर्ण झाडांची वाट लागलेली आहे. आणि ते कोणामुळे झालं तर माकडांमुळे झालं. खूप सारी माकडं अचानक टेरेसवर आली आणि इतके छान कळी आणि फुले लागलेली. सगळं खाऊन गेले. झाडं पूर्ण सगळी हे करून गेले ते गेले. वरून कुंडी पण त्यांनी असं खाली फेकून दिली. नशीब ती त्या साईडला फेकली नाही तर कुणाला तरी लागली असती. तर नमस्कार, मी मनस्वी. मनस्वीच लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर आत्ता एवढी सारी माकडं येऊन गेल्यानंतर मी बाहेरून बघितलं, त्या कुंड्या तुम्हाला दाखवल्याच. पण अजूनही इथं एक माकड बसलेलं आहे आणि खूप सारी आलेत. त्यांनी खूप नुकसान केलं. पूर्ण झाडांची वाट लावून गेले आणि फक्त आमच्याच नाही तर आजूबाजूच्या सगळ्यांच्या टेरेसवरची झाडं ती खाऊन गेलेत. तर आत्ता वाजले 2 आणि सगळी कामं झालेली आहेत. स्वयंपाक वगैरे झालेला आहे, पण अजून जेवण झालेलं नाही. कारण मी ग्रेशूची वाट बघते. ग्रेशू आज पिकनिकला गेली आणि इथंच घरापासून अगदी 15 मिनिटाच्या अंतरावरच ग्रेशू पिकनिकला गेलेली आहे. कारण लहान मुलांना जास्त लांब घेऊन जात नाहीत. आत्ता तर ती फर्स्ट स्टँडर्डला आहे. आम्हीच ड्रॉप करायचं आहे आणि आम्हीच त्यांना तिथून घेऊन यायचं आहे. तर हे तिला सकाळी सोडायला पण गेले होते आणि आता घ्यायला पण गेलेत. आता सुटली असेल ती, एक 5-10 मिनिटं सुटेल. म्हणजे 2 वाजत आलेत आता. वाजले नाहीत अजून, एक 5 मिनिटं कमी आहेत. तर ती 2ला सुटणार म्हणजे येईपर्यंत 15-20 मिनिटं जाणार त्यांची. एकत्र जेवण करूया म्हणून मी जेवण केलेलं नाही आहे. आज जेवणामध्ये बनवलं आहे मुळ्याची भाजी. मुळ्याची जी पानं असतात ना, त्या पानांची भाजी, त्याच्यानंतर चपाती, भात आणि आमटी असं आहे जेवण. आणि त्याच्यासोबत मी कोशिंबीर पण बनवली आहे. कांदा, टोमॅटो आणि जी मुळ्याची पानं असतात ती त्याच्यामध्ये घालायचं, तर खूप छान लागते. तर तीही बनवली कोशिंबीर आज. आणि सकाळी ग्रेशू तर पिकनिकला गेली. त्याच्यानंतर बघितलं तुम्ही, मी माकडं तुम्हाला दाखवली. फार नुकसान केलं. झाडं पूर्ण वाट लावली झाडांची. जेवढ्या कळ्या आलेल्या त्या सगळ्या तर खाल्लेतच. कुठेतरी 1-2 कळ्या शिल्लक आहेत. पण आत्ता येऊन परत बसली होती. ती माहिती नाही, मी अजून बाहेर गेलेली नाही बघायला. कारण 8 ते 9 माकडं आहेत ती आणि भीती वाटायला लागली बाहेर जायला. त्याच्यामुळे दरवाजा बंद करून अक्षरशः मला बसावं लागतं आज दिवसभर. आणि बाहेरची कामं म्हणजे काही एक झालेली नाहीत. म्हणजे झाडू वगैरे सगळं मी मारून घेतलं होतं. फक्त मला कपडे धुवायचे माझे राहिलेत. ते आता बघू कधी होते. कारण ते अजिबात टेरेसवरचं जातच नाहीत. ह्या टेरेसवरून त्या टेरेसवर किंवा त्या टेरेसवरून ह्या टेरेसवर सतत त्यांच्या उड्या चालू आहेत. आजूबाजूच्या टेरेसवर पण आज कोण लेडीज येत नाहीत घाबरून. खरं तर एवढी आहेत ती. त्या साईडला बसून आरशामध्ये बघायलेत आणि स्वतःच हसायलेत. परत चिडवून दाखवायला लागले स्वतःलाच. तर मी तो व्हिडिओ घ्यायला बघितलं, पण त्यांना समजलं की आतमधून व्हिडिओ मी कॅमेरा घेतला तर लगेच पळाली ती. पण सध्या ना ह्याने खूप धुमाकूळ घातली आणि कुंड्यांचं पण नुकसान करायला लागलेत. वरून कुंडी त्यांनी टाकली एक खरं तर. आणि खरं तर मला असं वाटलं की ती फुटली असणार, पण ती फुटलेली नव्हती. पण ते एक बरं झालं, पण झाडांची पूर्ण वाट लावली. तर चला आता ग्रेशू आल्यानंतर बघू. तर आता आमची जेवणं झालेली आहेत. बाकी सगळं माझं किचनवरचं आवरून झालेलं आहे आणि आमची ग्रेशूनं असं सगळं आता तिचा सेटअप मांडला आहे. स्वयंपाक करते ती. आणि हे ह्याचं हे पण बाहेर असं काढलं आहे तिने. तर आता तिचं खेळणं चालू आहे. आता झोपायचा टाईम झाला आणि तिला आता खेळायचं आहे. तर जाऊ दे म्हटलं, खेळू दे थोडा वेळ. आणि आता मी थोडा वेळ रेस्ट घेते. कंटिन्यू कामं चालू आहेत. ग्रेशूचा अभ्यास झाला. काय करते तू बाळा? काय शोधायलीस? विक्स कशाला? कुणाला? ग्रेशू जेव्हा लहान होती ना, एक 1.5 ते पावणे 2 वर्षाची होती ना, तेव्हापासून स्वतः विक्स लावून घेते ती. तिला सवय आहे. आत्तासुद्धा तेच करते. असं खूप पूर्ण नाकाला लावून घेईल, इथे लावून घेते, परत कानांना लावून घेते, इथे दोन्ही साईडला इथे लावते, इथे आणि हातांना लावते, पायाला लावते, छातीला लावून घेते. तिला सवय आहे. म्हणजे एकदा मी लावलेलं तिनं पाहिलं होतं आणि तेव्हापासून ती विक्स स्वतःच लावून घेते. तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे. आम्ही अजिबात तिला विक्स लावत नाही. सर्दी झाली की स्वतः विक्स लावून घेते. तर चला, आणि आज माकडांनी एवढं नुकसान केलं. थोडीफार जी पानं होती झाडाला तीसुद्धा पुरी खाऊन गेलेत. आत्ता मी जस्ट बघितलं जाऊन, खूप वाईट वाटलं बघून. इतकं छान कळ्यांनी भरलं होतं झाड, फुलं इतकी आलेली त्याला. ह्याच्या अगोदरच्या मी क्लिप्समधनं तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि आता काहीच नाही आहे. अगदी मोजके 3-4 कळे असतील. ते पण आता मला अंधारात नीट दिसले नाहीत. आता उद्या सकाळी समजेल. पण पानं पूर्ण गेले झाडांची. तर आता मी विचार करते उद्या ती झाडं कट करून टाकायची. म्हणजे फांद्या काहीच उपयोग नाही आहे ठेवून. आणि ते कट केलं तर कसं छान ग्रोथ होईल त्याची. सो त्या हिशोबाने बघूया आता उद्या काय करता येईल. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. परत भेटू एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय बाय.